श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 32. हा अध्याय वाचल्याने आपणावरील गंडांतर नाहीसे होऊन आयुष्य वृद्धी होईल. श्री गुरुदेव दत्त अवधूत. गोरक्ष व मच्छिंद्र गिरनार पर्वतावर गेले. दत्तात्रेयांची भेट घेतली. त्यांची आज्ञा घेऊन पुढील यात्रेसाठी काशी क्षेत्री गेले. काशी नगरीचा राजा त्रिविक्रम मरण पावला होता. त्याच्या मृत्यूमुळे प्रजा फार दुःखी झाली. त्याच्यासारखा उदार, न्यायी, सत्यप्रिय, जनहिताची काळजी घेणारा राजा होणार नाही म्हणून प्रजाजन विलाप करीत होते. प्रजेचे दुःख गोरक्षाला पाहावेना. त्याने राजाला जिवंत करण्याचे ठरविले. परंतु मच्छिंद्रांनी सांगितले की राजा ब्रह्मचैतन्य रूप झाला. तो पुन्हा या देहात प्रवेश करणार नाही. असे म्हणून ते गंगा किनाऱ्यावरील शिवमंदिरात गेले. जवळच स्मशान होते. तेवढ्यात त्यांना राजा त्रिविक्रमाची शवयात्रा येताना दिसली. दाह संस्कारासाठी लोक त्यांना घेऊन येत होते. ते पाहून मच्छिंद्राला एक युक्ती सुचली. त्याने गोरक्षाला सांगितले की मी राजाच्या देहात प्रवेश करतो. 12 वर्षे त्या देहात वावरेन. तोपर्यंत तू माझ्या देहाचे रक्षण कर. 12 वर्षानंतर मी राजाचा देह सोडून मच्छिंद्रांच्या देहात प्रवेश करीन. गोरक्षाला आनंद झाला. त्याने मच्छिंद्रांचे म्हणणे मान्य केले. मच्छिंद्राने आपला देह निचेष्ट केला व स्मशान दाह संस्कारासाठी आणलेल्या राजा त्रिविक्रमाच्या देहात प्रवेश केला. राजा उठून बसला. हे पाहून प्रजेला आनंद झाला. त्यांनी राजाला आनंदाने मिरवीत राजधानीत नेले. इकडे मच्छिंद्रांच्या देहाचे रक्षण कसे करावे याची गोरक्षाला चिंता पडली. तेवढ्यात मंदिराची पुजारीण आली. गोरक्षाने तिच्या मदतीने मंदिरातील भुयारात मच्छिंद्रांचा देह नेऊन ठेवला व प्रवेशद्वारावर मोठा दगड ठेवून भुयाराचे दार बंद केले. बाहेरून कोणाला सहजासहजी कल्पना येणार नाही अशा पद्धतीने व्यवस्था केली. इकडे राजवाड्यात राजाच्या शरीरात असलेल्या मच्छिंद्राने अंतर्ज्ञानाने राजाच्या सर्व गुप्त खाजगी गोष्टी आत्मसात केल्या. कोणालाही तो राजा नाही याची शंका आली नाही. महाराणी रेवतीलाही काही बदल जाणवला नाही. राजा त्रिविक्रम रोज शिवदर्शनासाठी शिवमंदिरात येत असे. मच्छिंद्रही त्याच्या देहात वावरत होता. तोही येऊ लागला. शिवमंदिरात मच्छिंद्राने गुप्त भाषेत गोरक्षाला देह कोठे म्हणून विचारले. गोरक्षाने भुयाराकडे पाहिले. राजाच्या शरीरातील मच्छिंद्राने सेवकांना आज्ञा केली की माझा एकांत भंग करू नये. साधू महाराजांबरोबर मी योगाची चर्चा करणार आहे असे म्हणून सेवकांना बाहेर पाठवून मच्छिंद्र गोरक्षाबरोबर भुयारात गेला. आपला देह सुरक्षित आहे हे पाहून त्याला समाधान वाटले. 3 महिने तेथे राहून गोरक्ष मच्छिंद्रांची आज्ञा घेऊन तीर्थयात्रेसाठी निघून गेला. महाराणी रेवतीला त्रिविक्रम राजापासून पुत्र संतान झाले नाही. परंतु मच्छिंद्राने राजाच्या देहात प्रवेश केल्यावर तिला पुत्र झाला. त्याचे नाव धर्मनाथ ठेवले. तो 5 वर्षाचा झाला. एकदा राणी रेवती पुत्राला घेऊन शिवमंदिरात दर्शनासाठी गेली. शिवाच्या पिंडीजवळ नतमस्तक होऊन ती म्हणाली, भगवान शंकरा, आपण मला सर्व काही दिले. मी समाधानी आहे. आता फक्त एकच इच्छा पूर्ण करा. सुवासिनी असताना मृत्यू येऊ दे. राणीचे हे शब्द ऐकताच तिने गाभाऱ्यातील असलेली गुरवीण हसली. ते पाहून राणीने तिला हसण्याचे कारण विचारले. गुरविणीने राणीकडून अभय मागितले व सर्व हकीकत सांगून भुयारातील मच्छिंद्रांचा देह दाखविला.
रेवती राणीला आपल्या पतिव्रतभंगाचे दुःख झाले. पुत्राच्या वात्सल्याने मन कळवळले. सर्व प्रकारांनी ती सुन्न झाली. गुरविणीला विश्वासात घेऊन तिने सर्व माहिती काढली. उदासपणाने पुन्हा राजवाड्यात गेली. राणीला झोप लागेना, भूक तहान हरपली. ती अखंड विचार करू लागली. अजून 7 वर्षाने मच्छिंद्र राजाच्या देहातून बाहेर पडून स्वतःच्या देहात प्रवेश करतील आणि आपण पुन्हा विधवा होऊ. ती मध्यरात्री विश्वासातल्या सेवकांना घेऊन शिवमंदिरात आली. गुरविणीच्या मदतीने मच्छिंद्रांचा देह सेवकाकडून बाहेर काढला. त्याचे तुकडे तुकडे करून अरण्यात फेकून दिले. गुरविणीलाही कोणाला काही न सांगण्याची शपथ घातली. कोणाला काही कळले नाही इतक्या गुप्तपणे हे कार्य उरकले. परंतु पार्वती माता हे सर्व प्रकार पाहत होती. तिने तात्काळ भगवान शंकराला सर्व वृत्त निवेदन केले. श्री शंकरांनी पार्वतीला सांगितले की सर्व यक्षिणींना येथे बोलावून घे व त्यांना मच्छिंद्रांच्या देहाचे तुकडे गोळा करून येथे आणून द्यायला सांग. पार्वतीने चामुंडेला आज्ञा केली. तिने तिच्या अधिकाराखाली असलेल्या सर्व राक्षसिनींकडून मच्छिंद्रांच्या देहाचे तुकडे गोळा करून वीरभद्राकडे दिले व म्हटले, या मच्छिंद्राने आम्हाला नग्न करून आमची फजिती केली होती. त्याचप्रमाणे वीरभद्र अष्टभैरवे यांचीही दुर्दशा केली होती. मारुतीलाही याने त्रास दिला. आता असा शत्रू आपल्या हाती सापडला आहे. परंतु त्याचा महाप्रतापी शिष्य गोरक्षनाथ आपल्या गुरुचे शरीर नेण्यासाठी येईल. म्हणून सर्वजण सावध राहा. इकडे राजाच्या देहातील मच्छिंद्र रोज शिवालयात येई. भुयाराचे बंददार पाहून आपले शरीर सुरक्षित आहे अशा कल्पनेने समाधानाने जाई. 12 वर्षाची मुदत संपली. गोरक्ष तीर्थयात्रेला गेला होता. तोही सावध झाला. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 33. हा अध्याय वाचल्याने धनुर्वात होणार नाही व तो झाला तर तो बरा होईल. श्री गुरुदेव दत्त अवधूत. गोरक्ष तीर्थयात्रा करीत गोदावरीच्या तीरावरून जात असताना एकदा त्याला खूप तहान भूक लागली. परंतु खाण्यासाठी काहीही मिळेना. तसाच फिरत असताना दूरवर एका शेतात 10 वर्षाचा माणिक नावाचा शेतकऱ्याचा मुलगा काम करीत होता. गोरक्ष त्याच्याजवळ गेला व त्याने आपल्याला भूक लागली आहे तेव्हा अन्न पाणी मिळेल का त्याबद्दल विचारले. त्या मुलाने आपल्यासाठी आणलेले जेवण व पाणी गोरक्षाला दिले. गोरक्षाचा आत्मा शांत झाला. त्यांनी त्याला धन्यवाद देत म्हटले, मला तृप्त केलेस. मी प्रसन्न झालो आहे. तुला हवे ते माग. हसून तो मुलगा म्हणाला, तुम्ही पोटासाठी गावोगाव भिक्षा मागता. तुमच्याजवळ मला देण्यासारखे काय आहे? हे उत्तर ऐकून गोरक्षांनी विचार केला. अज्ञानी असल्याने आत्मकल्याणाचे तंत्र अवगत नाही. आपणच याच्यावर कृपा करावी. तो म्हणाला, तुला एक कल्याणाचा मार्ग सांगतो. तुला जे करावेसे वाटेल, ज्याची इच्छा होईल ते करू नकोस. यावर माणिक म्हणाला, एवढेच ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे करीन. गोरक्षनाथ समाधानाने तिथून निघून गेले. थोड्या वेळाने सर्व सामान घेऊन माणिक घरी जाण्यासाठी निघाला. तोच त्याला गोरक्षांनी दिलेल्या वचनाची आठवण झाली. जे करायची इच्छा होईल ते काम करायचे नाही. त्याप्रमाणे तो डोक्यावर सामान घेऊन शेतावरील बांधावर तसाच उभा राहिला. हळूहळू त्याचे मन विचारयुक्त झाले. सतत नामस्मरणाशिवाय काहीही घडेना. शरीर एकाच स्थितीत राहिल्याने क्रुश झाले. गोरक्षनाथाला माणिक शेतकऱ्याची काय अवस्था होईल याची कल्पना होती.
तो फिरत फिरत बद्रिकाश्रमात गेला. तेथे चौरंगीनाथाला ठेवले होते त्या गुहेजवळ गेला. गुहेवरील शिळा काढून त्याने आत प्रवेश केला. त्याला दिसले की चौरंगीनाथाच्या भोवती वारूळ वाढले होते. त्याने ते फोडले. चौरंगीनाथाच्या डोळ्यात आणि कंठात प्राण होते. तपोबलामुळे नवीन हातपाय फुटले होते. मंत्राचा उच्चार सूक्ष्मपणे चालू होता. गोरक्षाने त्याला सावध केले. त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. त्यामुळे चौरंगीच्या देहात शक्ती आली. तो स्वतः उठून बसला. त्याने गोरक्षाला साष्टांग नमस्कार केला. गोरक्षाने त्याला बद्रिकाश्रमात आणले. शिवालयात जाऊन भगवान शंकरांना जागृत करून चौरंगीला त्याचे दर्शन घडविले. गोरक्ष 6 महिने तेथे राहिला. चौरंगीला सर्व शस्त्रास्त्र विद्या इत्यादी त्याप्रमाणे सिद्धी प्राप्त करून दिल्या. सर्व देवतांना संतुष्ट करून त्यांच्याकडून चौरंगीला वरदाने प्राप्त करून दिली. चौरंगीलाच घेऊन पुन्हा गोरक्ष कौंडण्यपूरला गेला. शशांकर राजावर त्याचा राग होता. त्यानेच पूर्वी चौरंगीचे हातपाय तोडून त्याच्यावर अन्याय केला होता. चौरंगीला त्याने राजावर सूड उगविण्याची आज्ञा केली. चौरंगीने वातास्त्राचा प्रयोग करून नगरातील लोकांची फजिती केली. राजाला हे वृत्त कळताच त्याने याचे कारण शोधण्यासाठी गुप्तहेरांना पाठविले. तेव्हा त्यांनी राजाला येऊन सांगितले की पानवट्याजवळ 2 योगी बसले आहेत. त्यांच्या मुखावर क्रोध दिसतो आहे. बहुधा त्यांनीच ही शिक्षा केली असावी. राजाने विचार केला, मच्छिंद्र व गोरक्ष असावेत. त्यांचा माझ्यावर राग असेल. लवकरच जाऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. म्हणून राजा आपल्या लवाजम्यासह त्यांच्या भेटीला गेला. चौरंगीनाथाने भस्म मंत्रून फेकताच सर्व सैनिकासह हत्ती, शिबिका, रथ आकाशात पालापाचोळ्यासारखे उडाले. राजाने हा विध्वंस थांबविण्याची विनंती करताच चौरंगीनाथ पुढे आला. त्याने पित्याला आपली ओळख सांगितली. राजाला फार आनंद झाला. गोरक्षाला त्याने नमस्कार केला. चौरंगीनाथांचा पुनर्जन्म केला म्हणून धन्यवाद दिले. सेवा करण्याची संधी द्या म्हणून राजवाड्यात चलण्याची विनंती केली. चौरंगीने म्हटले, जोपर्यंत माझी सावत्र आई तेथे आहे तोपर्यंत मी राजवाड्यात येणार नाही. तिच्या दुष्टपणामुळे तुम्ही मला भयंकर शिक्षा केली. वास्तविक तिने कपट केले होते. चौरंगीनाथांकडून सत्य घटना कळल्यानंतर शशांकर राजाने भुजावती राणीला राज्याबाहेर हाकलून दिले. चौरंगीसह गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत काशीला आले. शिव मंदिरात गेले. तेथे त्यांनी गुरुविनीकडून सर्व समजले. भुयारात उतरून त्यांनी मच्छिंद्रांच्या देहाचा शोध घेतला, पण तिथे त्यांचा पत्ता नव्हता. गुरुविनीकडून त्याला कळले की राणीने मच्छिंद्राच्या देहाचे तुकडे करून अरण्यात फेकून दिले. मच्छिंद्रांचे शरीर नष्ट होणार नाही. ते सूक्ष्म रूपात कोठेतरी असले पाहिजे. त्याचा त्रिखंडात शोध घेतला पाहिजे असे गोरक्षाला वाटले. त्याने चौरंगीला सांगितले की माझा देह सोडून सूक्ष्म लोकात जाऊन मच्छिंद्रांच्या देहाचा शोध घेतो. तोपर्यंत तू माझ्या देहाचे रक्षण कर. नाहीतर ती दुष्ट राणी माझ्याही देहाची मच्छिंद्रासारखी गत करेल. त्रिखंडात शोध घेत गोरक्ष कैलासावर गेला. तेथे त्याला मच्छिंद्राच्या देहाचे अवशेष दिसले. वीरभद्र व इतर गण त्याचे रक्षण करीत होते. गोरक्ष पुन्हा आपल्या देहात आला. चौरंगीसह गोरक्ष सदेह कैलासावर गेला. प्रथम त्याने सामोपचाराने मच्छिंद्रांच्या देहाची मागणी केली, परंतु वीरभद्र, अष्टगण, चामुंडा यांनी नकार देऊन युद्धाचे आवाहन केले. गोरक्षांनी सर्वांना शस्त्रास्त्र विद्येच्या सामर्थ्याने पराभूत केले.
मग भगवान विष्णूंनी मच्छिंद्रांचा देह भूमीवर आणला व गोरक्षांच्या स्वाधीन केला. नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 34. हा अध्याय वाचल्याने सर्व कार्यसिद्धी होऊन यशस्वी व्हाल. श्री गुरुदेव दत्त अवधूत. आपल्या गुरुचा देह प्राप्त करण्यासाठी गोरक्षाला अष्टभैरव, चामुंडा, वीरभद्र यांच्याशी युद्ध करावे लागले. त्यामध्ये गोरक्षाकडून वीरभद्र अग्नी अस्त्राने जळाला. भगवान शंकराला याचे फार दुःख झाले. गोरक्षाला आठवले की बद्रिकाश्रमात शंकराने आपली किती काळजी घेतली होती. आज मात्र त्याच्या पुत्राचा वध करून आपण त्यांना दुःख दिले. गोरक्षाने युद्धभूमीवरून शिवाचा जप करणाऱ्या अस्थी वीरभद्राच्या आहेत हे ओळखून त्या आणल्या. संजीवनी मंत्र टाकून वीरभद्रास जिवंत केले. भगवान शंकरांना गोरक्षाचे कौतुक वाटले, आनंद झाला. त्यांनी वीरभद्राची व गोरक्षाची मैत्री करून दिली. गोरक्ष मच्छिंद्रांच्या देहाचे अवशेष घेऊन काशी नगरीतील शिव मंदिरात आला. त्रिविक्रम राजाच्या देहातील मच्छिंद्र शिव मंदिरात आला. त्याने आपला पुत्र धर्मनाथ याला राज्याभिषेक करून येतो म्हणून सांगितले. त्याप्रमाणे तो आला. सूक्ष्म रूपाने आलेल्या मच्छिंद्राने आपल्या देहात प्रवेश केला. गोरक्षाने संजीवनी मंत्र म्हणून भस्म टाकताच पूर्वीसारखा मच्छिंद्र उठून बसला. इकडे मच्छिंद्र त्रिविक्रमाच्या देहातून निघून गेल्यामुळे ते शरीर मृत झाले. प्रजेला दुःख झाले. धर्मनाथ शोक करू लागला. तेव्हा राणीने त्याला सर्व सत्य घटना सांगितली. मच्छिंद्र आपला पिता आहे हे कळल्यावर तो शिवमंदिरात येऊन त्यांना भेटला. दंडवत घालून त्याने मच्छिंद्र, गोरक्ष, चौरंगी यांच्याजवळ राजवाड्यात नेले. तेथे महिनाभर राबवून ते तिघे पुढील तीर्थयात्रेसाठी निघाले. धर्मनाथांनी त्यांच्याबरोबर जाण्याचा हट्ट धरला. तेव्हा 12 वर्षांनी आम्ही पुन्हा येऊ. तेव्हा गोरक्ष तुला नाथपंथाची दीक्षा देतील. तोपर्यंत तू मातेची सेवा कर, राज्याचा उपभोग घे, प्रजेचे पुत्रवत पालन कर असे सांगून धर्मनाथाला आशीर्वाद देऊन ते तीर्थयात्रेला निघाले. पुन्हा ते गोदा तीरावरील भामा नगरात आले. तेथे गोरक्षाला माणिक शेतकऱ्याची आठवण झाली. त्याने शेतात शोध घेतला. त्याला बांधावर एक काष्टवत असलेला मनुष्य दिसला. गोरक्षाने मच्छिंद्राला, चौरंगीला तो दाखविला व त्याची गोष्ट सांगितली व गोरक्षाने युक्तीने त्याला कानमंत्र देऊन ताळ्यावर आणले. त्याचे अज्ञानपण दूर करून शक्ती मंत्राने त्याला बळ प्राप्त करून दिले. तो ब्रह्मज्ञ झाला. गोरक्षाला आडमुठेपणाने उत्तरे दिली म्हणून त्याचे नाव अडबंग ठेवले. त्याला नाथपंथाची दीक्षा दिली. झोळी कुबडी दिली. चौरंगी नाथाच्या संगतीमुळे तोही सर्व विद्येमध्ये पारंगत झाला. 12 वर्षे तीर्थयात्रा करून ते चौघे मच्छिंद्र, गोरक्ष, चौरंगी व नव्याने माणिक शेतकऱ्याला दीक्षा देऊन अडबंगनाथ झालेला सर्वजण काशी नगरीत आले. धर्मनाथाने सर्वांना राजवाड्यात नेले. त्यांचा सत्कार केला. धर्मनाथाला पुत्र झाला होता. त्याचे नाव त्रिविक्रम ठेवले होते. गोरक्षाच्या सांगण्यावरून धर्मनाथाने 12 वर्षाच्या त्रिविक्रमाचा राज्याभिषेक केला. माघ महिन्याच्या शुद्ध द्वितीयेच्या दिवशी गोरक्षाने धर्मनाथाला नाथपंथाची दीक्षा दिली. या तिथीला धर्मबीज असे म्हणतात. जो कोणी या दिवशी लोकांना भोजन देऊन व्रत करीत त्याच्या घरी लक्ष्मी नांदेल असे गोरक्ष म्हणाला. धर्मनाथाने राज्य त्याग केला व तो या नाथांच्या बरोबर तीर्थयात्रा करू लागला. ब्रह्मदेवाच्या वीर्यातून पूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले. त्यातले थोडे वीर्य रेवा नदीच्या काठावर पडले.
त्यात चमस नारायणाने प्रवेश केला तेव्हा ते नवजात बालक मोठ्याने रडू लागले. तेथून जाणाऱ्या सहसारुक नावाच्या कुणब्याने रडणे ऐकून बालकाला उचलले व आपल्या पत्नीजवळ दिले. रेवा नदीच्या काठावर सापडला म्हणून त्याचे नाव रेवण ठेवले. रेवण 12 वर्षाचा झाला तोपर्यंत त्याला शेतीची सर्व कामे येऊ लागली. एकदा पहाटे लवकर उठून रेवण बैलांना घेऊन रानात चालला. तेवढ्यात गिरनार पर्वताकडे वायू वेगाने जाणारे दत्तात्रय त्याला भेटले. पायी खडावा, हातात कमंडलू, खांद्यावर झोळी, शुभ्र कौपीन, अंगावर लपटलेले वस्त्र, पिंगट, जरा दाढी मिशा, ही पिंगट सोन्यासारखी कांती. वायू वेगाने जाणाऱ्या अत्रिनंदनाला बैलाच्या मागे असलेला लहानसा रेवण दिसला नाही. त्यांना बैल बुजला पुढे पळाला. त्याला आवरण्याच्या प्रयत्नात रेवण नेमका दत्तात्रेयांच्या अंगावर आदळला. रेवण हा अडाणी सामान्य शेतकरी, परंतु दत्तात्रेयांचा स्पर्श होताच त्याचे मायेचे अज्ञानाचे आवरण नाहीसे झाले. त्या क्षणी त्याला आपण चमस नारायण असून मृत्यूलोकी कशासाठी आलो याचे ज्ञान झाले. दत्तात्रेयांनी त्याला सावरले व विचारले, तू कोण? तो म्हणाला, सत्व, रज, तम या तिन्ही गुणांची आपण मूर्ती आहात. त्यातील सत्व गुणांचा लहानसा अंश मी या देहात वावरतो. माझ्यावर कृपा करा असे म्हणून रेवण दत्तचरणी लागला. भक्ती मार्गाकडे मन वळवल्याशिवाय ज्ञान व वैराग्य प्राप्त होत नाही, म्हणून त्याच्यावर अनुग्रह न करता त्याला 1 सहस्रांश सिद्धी दिली. त्याचे समाधान केले. रेवण त्यांच्या पाया पडला. दत्तात्रय आपल्या मार्गाने निघून गेले. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 35. हा अध्याय वाचल्याने महासिद्धी मिळतील व 42 पुरुष उद्धरतील. श्री गुरुदेव दत्त अवधूत. दत्तात्रेयांनी दिलेल्या सिद्धीची प्रचिती पाहण्यासाठी रेवणाने मंत्र गायन केले. त्या क्षणी महिमा सिद्धी प्रकट झाली. रेवणाने तिला मातीचे ढीग सोन्याचे करून दाखविण्याचे सांगितले. तिने तसे केल्यावर रेवणाने तिला सतत आपल्याजवळ राहण्याची विनंती केली. दुसरे दिवशी लवकर उठून रोज शेतात जाणारा मुलगा उशिरापर्यंत झोपलेला पाहून पित्याने त्याबाबत विचारले. तेव्हा रेवणाने आपल्याला कष्ट करण्याची गरज नाही असे सांगून सिद्धीच्या प्राप्तीची गोष्ट सांगितली. घर, धनधान्य, वस्त्र, भूषणे यांनी भरलेले पाहून पित्याला रेवण कोणीतरी सिद्ध आहे याची खात्री पटली. रेवणाचे गाव बुधलगाव. या गावातील लोकांना रोज मिष्टान्नाचे भोजन रेवण देऊ लागला. त्याला लोक रेवण सिद्धनाथ म्हणू लागले. त्याची कीर्ती गाऊ लागले. एकदा त्या गावात मच्छिंद्रनाथ आले. धर्मशाळेत उतरले. लोकांनी त्यांना रेवणनाथाची माहिती सांगून त्यांच्याकडे भिक्षेला जाण्यास सांगितले. मच्छिंद्रनाथांनी अंतर्ज्ञानाने पाहिले तेव्हा रेवण चमस नारायण असल्याचे कळले. मग मच्छिंद्रनाथाने पशु, पक्षी, हिंस्र, श्वापदे योग बलाने निर्माण केली व त्यांना अंगा खांद्यावर खेळवू लागला. हे एकमेकाचे शत्रू असलेले पशुपक्षी मच्छिंद्रांच्या अंगावर जवळजवळ बसले. हा चमत्कार लोकांनी पाहिला व रेवणाला जाऊन सांगितला. रेवण स्वतः तिथे आला व हा चमत्कार पाहून आपल्याला ही सिद्धी पाहिजे असे वाटून त्याने मंत्र गायन करून महिमा सिद्धीला पाचारण केले व तिला म्हणाला, धर्मशाळेत जो साधू आला आहे त्याच्याप्रमाणे मला पशुपक्षी वश झाले पाहिजेत. ती म्हणाली, ज्याला अद्वैताचा अनुभव असतो तो प्राणी मात्र ऐक्य करू शकतो. रेवण तिला म्हणाला,
तूच मला ब्रह्मवेत्ता कर. ते काम आमचे नाही, त्यासाठी तुला दत्तात्रेयाला शरण जावे लागणार. महिमा सिद्धी म्हणाली. रेवण म्हणाला, पुरे झाली ही अल्पसिद्धी. दत्तात्रेय जेथे प्रथम मला भेटले होते त्याच ठिकाणी ते पुन्हा भेटतील व माझे समाधान करतील. दत्तात्रेयांच्या भेटीसाठी तो तप करू लागला. त्याने अन्नपाणी वर्ज केले. तो अत्यंत क्रुद्ध झाला. मच्छिंद्राने रेवणाला पाहिले. त्याने रेवणनाथाचा गुरु कोण याबद्दल अष्टसिद्धीकडे चौकशी केली. तेव्हा दत्तात्रेयांनी महिमा सिद्धी त्याला दिली असे कळले. यावरून तो आपला गुरुबंधू हे जाणले. मच्छिंद्र वायुवेगाने गिरपर्वतावर गेला. दत्ताची भेट घेऊन रेवणाची परिस्थिती सांगितली. मच्छिंद्र व दत्तात्रय बुधल गावी आले. रेवणाची दयनीय अवस्था पाहून त्यांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले. रेवणनाथाने दत्तात्रेयांच्या चरणावर मस्तक ठेवले. दत्तात्रेयाने त्यांच्या कानात मंत्रोपदेश केला. त्यामुळे रेवणनाथाला अद्वैत्वाचा अनुभव आला. वज्रशक्ती योजून दत्तात्रेयाने रेवणनाथाला बलवंत केले. गिरनार पर्वतावर राहून सर्व अभ्यास पूर्ण झाल्यावर गुरु म्हणाले, रेवणनाथा, तू ब्रह्मज्ञ झाला आहेस. आता तीर्थयात्रेला जा. दत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार रेवणनाथ तीर्थयात्रेला निघाला. तो मानदेशातील विटे या गावी आला. तेथे सरस्वती नावाचा ब्राह्मण व त्याची पत्नी जान्हवी फार धार्मिक वृत्तीची होती. रेवणनाथ भिक्षेसाठी त्यांच्या घरी आला. त्या दिवशी त्यांच्या घरी ब्राह्मण भोजन होते. रेवणनाथाला पाहताच त्यांनी आदराने घरात बोलवून आग्रहाने जेवू घातले व रेवणाला आजची रात्र आपल्या घरी राहण्याचा आग्रह केला. रेवणनाथ तेथे झोपला. सकाळी त्या ब्राह्मण स्त्रीचे हुंदके ऐकू आले म्हणून रेवणनाथाने ब्राह्मणाला बोलवून चौकशी केली. ब्राह्मण म्हणाला, माझी 6 मुले अर्भक अवस्थेत मरण पावली. हा 7वा मुलगा. हा एकटाच 10 वर्ष वाचला. त्या आनंद प्रित्यर्थ आम्ही ब्राह्मण भोजन घातले, परंतु आज काळाने त्याला ओढून नेले. रेवणनाथाने ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला सांगितले, मी या मुलाचे प्राण यमाकडून परत आणतो. 3 दिवस याचे शव सांभाळून ठेवा. त्याचा नाश होणार नाही असा मी उपाय करतो. असे म्हणून अमर मंत्र म्हणून भस्म त्याच्या कपाळी लावले. योग सामर्थ्याने रेवण यमपुरीत दाखल झाला. त्याने मानदेशातील विटे गावातील सरस्वती ब्राह्मणाच्या मुलाचे प्राण यमदूतांनी येथे आणले आहेत. ते नेण्यासाठी मी आलो आहे. असे सांगताच यमधर्म क्षणभर चपापला, परंतु वरकर्णी नम्रपणे म्हणाला, मी शिवप्रभूच्या आदेशानुसार नियमाप्रमाणे काम करणारा एक सेवक आहे. या संबंधी मला काही माहिती नाही, कारण संहाराचे काम भगवान शंकर करतात, पोषणाचे भगवान विष्णू व सृष्टी रचनेचे कार्य ब्रह्मदेव करतात. हे आपल्याला ठाऊक आहे. आपण कैलासावर गेला तर आपल्या सर्व शंकांचे निरसन होईल. हे रेवणाला पटले. तो सरळ कैलासावर भगवान शंकराकडे भेटण्यासाठी गेला. श्री नवनाथ महाराज की जय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा.